हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला न्यू रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला वरणाची रेसिपी दाखवणार आहे. नेहमीचं तेच तेच वरण खाऊन कंटाळला असाल तर असं वरण करून पहा. वरण फोडणीचं आहे, पण करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. या पद्धतीने वरण केलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खूप आवडीने खातील. चला आपण रेसिपीकडे वळूयात. गॅसवर कुकर ठेवला आहे. यात मी एक पळी तेल घातलं आहे. तेल छान गरम झाले आहे. आता यामध्ये मी मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जिरं घातलं आहे. आता जिरं छान फुलले की यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्त्यामुळे वरणाला छान सुगंध येतो. आता यामध्ये आपण लसूण घातला आहे. लसूण लालसर झाला की यामध्ये आपण फोडणीला थोडी कोथिंबीर घालणार आहोत आणि त्यानंतर लगेचच मिरच्या घालून घ्यायच्या. आता हे छान परतून घेऊया. जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक सबस्क्राईब करा आणि एक लाईकसुद्धा करा. मिरची परतून झाली की त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे. तो सुद्धा छान परतून घ्यायचा. माझं चॅनल नवीन आहे आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यामध्ये आपण अगदी थोडी हळद घालून घेऊया. या पद्धतीने एकदा वरण नक्कीच करून पहा. आता आपण हे हलवून घेऊया. फोडणी छान बसली की वरण रुचकर होतं. आणि मी डाळ शिजवून घेतलेली नाही आहे, आपण डायरेक्ट वरण फोडणीला टाकणार आहोत. तर इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. ती छान स्वच्छ धुवून घेतली आहे. तर तीसुद्धा मी फोडणीमध्ये टाकून घेतली आहे. छान डाळ परतून घ्यायची. त्यानेसुद्धा वरणाची चव बदलते. कमीत कमी 1 ते 1.5 मिनटं डाळ छान परतून घ्यायची. त्यानेसुद्धा डाळीची चव बदलते. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला डाळ छान परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. मी इथे 1 ग्लास पाणी घालत आहे. तुम्ही जितकी डाळ घेतली आहे त्या अंदाजानुसार पाणी घाला. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर फोडणी देण्यापेक्षा अशा पद्धतीने फोडणी दिली की वरणाची चव अगदीच बदलते. मीठ घातले की यामध्ये आपण लगेचच कोथिंबीर घालून घेणार आहोत. वरणाला कोथिंबीर ही भरपूर घालायची, म्हणजे वरण खूप टेस्टी होतं. त्याचबरोबर ते छान दिसतं. आता आपण झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. जर तुरीचं वरण असेल तर 4 शिट्ट्या घ्या. मुगाच्या वरणाला खूप वेळ लागत नाही, म्हणून मी इथं 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर बघा, आपलं वरण झालेलं आहे. दिसायला जितकं छान दिसतं तितकंच खायलासुद्धा रुचकर लागतं. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. उद्या एक असाच छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील. तोपर्यंत बाय.